नंतर आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतरची बातमी आहे गोंदियामधून. गोंदिया जिल्ह्यामध्ये यंदा मान्सूनचं आगमन 15 दिवस उशिरा झाल्याचा परिणाम झालेला आहे खरीप हंगामातील पेरणीवरती. आतापर्यंत गोंदियामध्ये केवळ 1.5 ते 2% क्षेत्रावरच पेरणी झालेली आहे. मात्र मागच्या 3 ते 4 दिवसांपासून झालेल्या या समाधानकारक पावसामुळे आता पेरणीच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे. कृषी विभागानं या संदर्भामध्ये ही शक्यता वर्तवली आहे. साधारणतः 1.5 ते 2% क्षेत्रावर पेरणी असल्याचं आपल्याला दिसून येते. परंतु आपल्याकडं मान्सूनचं आगमन हे 15 दिवस उशिरा झाल्यामुळं आपल्याला ही पेरणीची स्थिती सध्याची जी आहे ती दिसून येते. परंतु नर्सरीचं क्षेत्र हे सातत्यानं वाढत आहे. साधारणतः 10,000 हेक्टरवरची नर्सरी अद्यापपर्यंत झालेली आहे आणि अजून एक 7,000 ते 8,000 हेक्टरवरील नर्सरी होणं बाकी आहे. तर मागील 3 ते 4 दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळं आता हे पेरणीचं क्षेत्र वाढणार आहे आणि त्याचं दैनिक बेसिसवर आम्ही रिपोर्टिंग घेत आहोत. ज्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणी माझ्या शेतकरी बांधवांनी जमिनीचा खाली वापसा बघून ओलावा बघून त्यांनी पेरणी करावी. आणि पेरणीच्या बाबतीमध्ये मी एवढंच माझ्या शेतकरी बांधवांना सांगेल, बियाण्याचा साठा आपल्याकडे आहे. आपल्याला मागणीपेक्षा साठा बियाण्याचा जास्त आहे. खताची उपलब्ध आपल्या राज्यामध्ये आपल्याकडे आहे. त्यामुळे कुणी जर चुकीचा काळा बाजार किंवा साठे बाजार कोण करत असेल, आम्हाला आमच्या कृषी विभागाशी आपण सर्व शेतकऱ्यांनी ताबडतोब तिथे संपर्क साधावा. त्यामुळे गोंदियामध्ये पावसामुळे खरीप हंगामाला गती मिळणार आहे. 15 दिवस मान्सूनचं आगमन उशिरा झालेला आहे. याचा परिणाम खरीप पिकावरती होऊ शकतो असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला.